सोलापूर शहरातील जोडबाई पेठ आणि विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सिद्धनाथ उर्फ ढेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर बंडगर व 21 वर्षीय राहणार मड्डी बस्ती भवानीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्याने चाकू, गुप्ती, लोखंडी रॉड व काठ्या यासारख्या घातक शस्त्राने इच्छापूर्वक दुखापत करणे, घरफोडी करणे, मोटरसायकल चोरी करणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दगडफेक करणे आणि घातक शस्त्रांना धमकाविणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आलाय। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 10 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर बंडगर यांच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये 109 फौजदार प्रस 1973 अन्वये सन 2025 मध्ये क 129 अ ग भारतीय न्याय 2023 अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या। त्यानंतरही सिद्धनाथ उर्फ डेक्या उर्फ ढेप्या उर्फ डीके गंगाधर बंडगर याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी सदरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली। त्यामुळे त्याची गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी 31 जुलै 2025 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक 31 जुलै 2025 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा व विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप पोमन सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, सूरज मुलाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोडबाई पेठ पोलीस ठाणे यांच्या पथकाने पार पाडली आहे।